आणि आता रत्नागिरीनंतर गोव्यामध्ये जाणार आहोत। गोव्यामध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळे बीच, क्लब आणि चर्चच्या ठिकाणी पर्यटक सध्या भेटी देत असल्याचं पाहायला मिळते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांनी। 31 डिसेंबर आणि नाताळच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांच्या दरम्यान गोव्यामध्ये प्रचंड अशी मोठी गर्दी पर्यटकांची होत असलेली आपल्याला पाहायला मिळते। गोव्यात महत्त्वाचा सण असा नाताळ आणि या नाताळच्याच निमित्तानं संपूर्ण जी चर्च होती त्या चर्च परिसरात मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि चर्चचा जो आजूबाजूचा परिसर आहे तो सुद्धा विद्युत रोषणाईने फुललेला आपल्याला संपूर्ण ठिकाणी पाहायला मिळते। मात्र गोव्याचा हा ओल्डेस्ट गोव्याचा समोरचा आपण हे दृश्य बघतोय, मोठी अशी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। सांता क्लॉजची जी ट्री आहे ती या ठिकाणी लावण्यात आलेली, मोठमोठी जी विद्युत रोषणाई ती या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला माझ्या कॅमेरामनला विनंती करीन की या बाजूला गोव्यातला जो ओल्डेस्ट आणि फेमस असा जो चर्च आहे तो चर्च पाहण्यासाठी गोव्यातील जी संपूर्ण गोव्यात येणारे पर्यटक या ठिकाणी येतात, फोटो सेल्फीज काढत असतात आणि त्याच नाताळच्या सुट्ट्या आणि या 31 डिसेंबरच्या निमित्तानं मोठ्या संख्येनं जे आता पर्यटक आहेत ते या ओल्ड गोवा चर्च या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। समोर आपण बघतोय की तबिलामध्ये असलेले जीजस आणि तो संपूर्ण जो चित्र लावलेलं आहे तो सुद्धा एक आकर्षणाचा भाग या चर्चमध्ये ठरत असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदरीत गोवा आणि नाताळच्या सुट्ट्या 31 डिसेंबर या मनवण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक आता गोव्याकडे येऊ लागलेले आहेत। अशा पर्यटन स्थळांकडे आता पर्यटकांची धाव सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। पुढे अजय सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, गोवा।